सो हा आपला आहे टेलिग्राम चॅनल. त्याच्यावरती मी लेवल्स अपडेट केला होता. तर त्याचा रिझल्ट बघूयात. इथे मी 25 तारखेला मॉर्निंगला अपडेट दिला होता. यूज गॅप डाऊन इन बँक निफ्टी. डायरेक्शन इज नॉट क्लिअर फॉर मी येट. त्याच्यानंतर एक मी लेवल दिली होती बुलिश साईडची. एक्सपेक्टेड बुलिश मूव आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट, बट इट्स रिस्की ट्रेड बिकॉज तो रिव्हर्सल ट्रेड होता. सो मॅपवरती बघूयात त्याचा रिझल्ट काय होता 25 तारखेचा. सो हीच ती एक्झॅक्ट लेवल होती. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड चालू होता त्यावेळेस मी अपसाईडची एक लेवल पाठवून दिली होती. त्याच्यानंतर ती लेवल एक्झॅक्ट ब्रेक झाली होती 10:45ला. त्यानंतर बघू शकता आपली लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर जवळजवळ इथून एक 220 पॉईंटचा मूव्ह आला होता. बट इथपर्यंतच आपला टार्गेट होता 183 190 पॉईंटचा. तो हिट झाला होता. त्यानंतर मी इथे तसा अपडेटही दिला होता रिझल्ट बँक निफ्टी मॉर्निंग लेवल. त्यानंतर इथे 26 जुलैला मी एक मॉर्निंगलाच अपडेट दिलं होतं. या दिवशी सुद्धा माय व्ह्यू बुलिश अबाव गिव्हन लेवल इन बँक निफ्टी. त्यानंतर मी खाली एक मेसेज सुद्धा टाकला होता डल मार्केट म्हणून, बिकॉज मला पर्सनली थोडा डल मार्केट वाटत होता. त्यानंतर लेवल तर ब्रेक झाली होती, बट मी इथे एक अपडेट दिला लेवल ब्रेक, बट आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड टुडे बिकॉज आय एम अ फर्स्ट अप ट्रेडर. I trade only in morning session. Also the market is little bit dull as per my update. चार्ट वरती बघूयात 26 जुलैचा. तर एक्झॅक्ट ही लेवल होती 50 880 ते 50 994. त्यानंतर तुम्ही बघू शकता लेवल ब्रेक झाली आपली. त्यानंतर त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केटने जवळजवळ 517 पॉईंटचा मूव्ह दिला होता. वन साइड रॅली झाली होती. सो त्याच्यानंतर मी अपडेट दिलाच होता की आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड बिकॉज मी फर्स्ट आपलाच ट्रेड करतो. आणि ही लेवल जी ब्रेक झाली होती जवळजवळ 11 वाजता ब्रेक झाली होती. आणि मला पर्सनली या एरियामध्ये थोडंसं डल मार्केट वाटत होतं, त्याच्यामुळे मी ट्रेड अवॉइडच करत होतो. पण इथे बघू शकता जी मी लेवल अपडेट केली होती ग्रुपवरती, त्या लेवलनी किती मस्त काम केलं होतं. सो तसंच माझं स्विंगमध्ये सुद्धा मी काही ट्रेड घेतले, दाखवतो. हिंदुस्तान सो माझी एंट्री झाली जवळजवळ 350 ते 351च्या एरियामध्ये. आणि इथे बघू शकता जवळजवळ एसएल हिट व्हायला सुद्धा आला होता 329च्या आसपास. मला वाटतं हा बजेटचा दिवस होता. पण ठीक आहे, ओव्हरऑल हा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर